नमस्कार. पर्याय आहे निवडला पाहिजे आणि आता राज ठाकरेच पाहिजे. या ओळी सतत आपल्या कानावर पडतायत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे प्रत्येक मराठी माणसाचं आश्वासक असं नाव आहे. आणि या नवनिर्माण सेनेचा नवनिर्मितीचा नवा अध्याय सुरू होतोय. माननीय अमित राज ठाकरे आपल्यासोबत आज आहेत. आपलं खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. एक तरुण, तडफदार, आधुनिक, सुशिक्षित आणि त्याचबरोबर माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीला पुढे नेणारं हे नेतृत्व आपल्यासमोर उभं ठाकलंय. खरं तर दादर म्हणजे एक हब आहे, एक केंद्र आहे. इथे ज्या काही राजकीय किंवा सांस्कृतिक घडामोडी घडतात त्याचा पडसाद नेहमी महाराष्ट्रामध्ये उमटत असतं किंवा इथे ज्या काही गोष्टी घडल्या जातात संस्कृतीच्या बाबतीत देखील त्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये फॉलो केल्या जातात आणि त्यामुळे माहीम, दादर आणि आपला जो हा परिसर आहे, ही जी विधानसभा ही अत्यंत महत्त्वाची जागा आहे आणि सगळ्यांच्या खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडून. तुमचा परिचय आज आपल्या सगळ्या प्रेक्षकांना व्हावा म्हणून आमची ही छोटीशी एक मुलाखत आणि हा छोटासा प्रयत्न आहे. खूप स्वागत करते तुमचं. अमितजी, उद्यापासून मला वाटतं प्रचार थांबतोय हो. आणि तुम्ही घरोघरी जाऊन सगळ्यांना भेटून प्रत्येकाचे प्रश्न समजून घेतलेत. उद्या फिजिकली म्हणा आपण शांत होतोय थोडंसं, म्हणजे जो घरोघरी प्रचार सुरू आहे, पण एक मानसिक रित्या जे काही एखादा ताणतणाव म्हणूया आपण किंवा 20 तारीख जवळ येते म्हणून धाकधूक असेल, कसं वाटतंय? नाही, माझ्यासाठी तर प्रचार बंद नाही होते. कारण मी आता जे घरोघरी चाललोय ते माझं विजन पोचवायला चाललोय. बरोबर. पण समजा निवडून आलो देवाच्या कृपेने, लोकांच्या कृपेने, तर मी परत एक डोर टू डोर कॅम्पेन करणार आहे, अरे वा. ज्याच्याने मी लोकांचे खरंच मी तिकडच्या तिकडे सोडवून घेईन मी प्रश्न. वा. आता मी अनेक गोष्टी आहेत जे मी आमदार न होता पण सोडवू शकतो, बरोबर. त्याचा मी प्रयत्न करतो आणि ते आपल्याकडनं सुटतायत पण. पण आमदार झाल्यावर एक शासनाचं एक जे तुम्हाला एक हे मिळतं की बळ, की तुम्ही बरोबर. एक सोप्यापणे गोष्टी सोडवू शकता. ते हम्म. मला वाटतं मी परत डोर टू डोर कॅम्पेन करणार आहे, कारण हे प्रचारासाठी करणं म्हणजे तुमच्याकडे मतं मागणं हा माझा हेतू नाहीये. तर मी निवडून आल्यावर पण तुमच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे. अगदी अगदी. आणि मला वाटतं की ते मी प्रयत्न करणार आहे, कारण 3-3.5 लाख संख्या आहे आपली हो. माहीम दादरची. बरोबर. मी सगळ्यांपर्यंत नाही पोहोचू शकलोय आणि मला पोचायचंय. वा. नक्कीच. त्याच्यामुळे निवडून आल्यानंतर देखील माझं डोर टू डोर चालूच राहणार. माझे ऑफिसेस असणार ही वेगळी गोष्ट आहे, तुम्ही कधी येऊन भेटू शकता, पण डोर टू डोर हे माझं चालूच राहणार. वा. आणि जसं तुम्ही आता म्हणता की प्रचार सुरू आहे आणि तुम्ही डोर टू डोर फिरणार आहात, लोकांच्या समस्या जाणून घेणार आहात. पण आहे ना, एक सुरुवात असते आपली आणि मी म्हणेन की इतर सगळ्या उमेदवारांपेक्षा तुमचा अनुभव दांडगा आहे आणि मला हे असं मुद्दाम म्हणावं लागतंय कारण जन्मतःच राजकारण तुम्ही घरातून पाहिलेलं आहे. तर इतरांपेक्षा तुमचा अनुभव खूपच दांडगा आहे, कारण त्याचे सगळे कंगोरे तुम्हाला माहित आहेत. फक्त आता वेळ आहे ऍक्ट करण्याची. तर हे बाळकडू तुम्हाला लहानपणापासून मिळाले. पण अशी कुठली मोमेंट होती का की जेव्हा तुम्हाला खरंच वाटलं की मी राजकारणात प्रवेश करू शकतो, मी कॅपेबल आहे, माझ्यात ती क्षमता आहे, अशी काही मोमेंट? नाही, अशी माझ्या आयुष्यात मोमेंट नाही आली. हा. मी काम करत गेलो, त्याच्याने हळूहळू जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या पक्षाला ज्या लोक जेव्हा बोलायला लागली की अमित आला पाहिजे, अमित आला पाहिजे, आणि असं हे साहेबांपर्यंत पोहोचलं, तेव्हा कुठेतरी मला साहेबांनी राजकारणात आणलं. अच्छा. कारण माझ्या वडिलांचं नेहमीच आहे की तुम्ही कोणालाही तुम्हाला लादून चालणार नाही, बरोबर. लोकांनी स्वीकारायला पाहिजे. बरोबर, त्यांचा कौल मिळाला पाहिजे. एक्झॅक्टली. आणि तो मिळाला नसता तर मी देखील त्यांनी मला राजकारणात आणलं नसतं. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे मी माझं काम करत गेलो, मी लोकांबरोबर कनेक्ट होत गेलो आणि मला वाटतं कुठेतरी त्याचं फळ आज तुम्हाला दिसतंय. नक्कीच नक्कीच. आणि म्हणजे आम्ही तर या परिसरात वावरतो, त्यामुळे जे काही आम्हाला या परिसरातून ऐकायला मिळते ते अतिशय सकारात्मक चित्र आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्ही ठरवलं की आता आपण निवडणूक लढवायची, सगळ्यात आधी घरच्यांची रिएक्शन काय होती? म्हणजे अर्थात साहेबांचा तर सपोर्ट होताच, ती खूप ऑर्गॅनिक एक प्रोसेस होती. मी नाही ठरवलं की निवडणूक लढवायची. एक आमची पक्षाची बैठक होती, जिकडे एक बूस्ट करायला सगळ्यांना मी बोललो की सगळ्या नेत्यांनी लढवली पाहिजे, कारण आपल्याला साहेबांनी एक नेता म्हणून जबाबदारी दिली आहे. बरोबर. पक्षाला गरज असताना सगळ्या नेत्यांनी लढवली पाहिजे. आणि मला असं वाटतं की कुठेतरी पक्षाला गरज असेल तर मी देखील लढवायला तयार आहे. कारण मी उगाच तिकडे बोलून इतरांनी लढवावं आणि मी नाही लढवावं, घरी बसावं असं मला वाटत नव्हतं. बरोबर. पक्षाला गरज असेल तर मी देखील लढवायला तयार आहे. कुठून मी कॉन्स्टिट्युएन्सी सांगितली नव्हती, म्हणजे माहीम दादा तर ठरलंच नव्हतं. अच्छा. त्याच्यानंतर बातम्या चालू झाल्या की अमित ठाकरे हे बोलून गेले, हे बोलून गेले, आणि मग कुठेतरी लोकांचा तो प्रतिसाद यायला लागला परत. बरोबर. की इकडनं उभे राहा, इकडनं उभे राहा, इकडनं उभे राहा.
हा लोकांकडून तुम्हाला प्रतिसाद हा, येत मैं होता. भांडूप आलं, वरळी आलं, हम्म. नाशिक आलं. मैं अनेकांनी जाहीरपणे सांगितलं, जे जे इच्छुक होते. मैं ऑनेस्टली मैं नशिबात एवढे चांगले सहकारी आलेत की एवढं माझ्याबद्दल चांगला विचार करतात की अनेक जण जे इच्छुक होते ते बोलत होते की आम्ही पाठी बसू, अमितला उभं करा. क्या बात आहे, मस्त. त्याच्यामुळे मला वाटतं की कुठेतरी तो साहेबांनी ते सिरियसली घ्यायला चालू केलं. बरोबर. पण आणि- तुमच्या मनात दादर माहीमच आणि असावं परत असं मला वाटतं. माझ्या हा मनात- आपला बालेकिल्ला आहे. नाही, पण माझ्या मनात जेन्युइनली मी तुम्हाला सांगू तर हा. कुठचीच नव्हती. अच्छा. मला जर त्यांनी 2 महिने आधी बीडला पाठवलं असतं, संभाजीनगरला पाठवलं असतं तरी मी जाऊन लढलो असतो. अरे वा. कारण शेवटी पक्षाला गरज होती. बरोबर मी जेन्युइनली मी तो विचारच नाही केला की दादर माहीम मधनं लढायची इच्छा आहे माझी. बरोबर. पण आम्हाला असं वाटतं, पण जिकडे हा. गेलो असतो किंवा इकडे आलोय, मी जे करीन ते प्रामाणिकपणे करीन. नक्कीच आणि नक्कीच. म्हणून मी ऑर्गॅनिक प्रोसेस तुम्हाला सांगत होतो की माझी बायको पण जे बातम्या वाचायची हा. की भांडूप किंवा वरळी किंवा काय, हो हो हो. दर रात्री मला विचारायची, काय तू भांडूप मधनं उभा राहतोय, वरळी मधनं उभा राहतोय? बोललो नाही ग बाई, बातम्या आहेत त्या, त्याच्याकडे बातम्यांसारखं बघ. मी सांगेन तर पहिलं तुलाच सांगेन. म्हणजे आधीच सगळीकडे ही हवा एक झालेली हा. आणि आमच्याही कानावर आला अर्थात. हा, आणि exactly. आम्हाला अगदी असं वाटलेलं की भांडूप मधूनच हा, म्हणजे ते तुम्ही येताय. एक्झॅक्ट तिकडे पक्षाचा एक स्ट्रॉंग होल्ड आहे, म्हणजे तिकडे बरोबर. त्याच्यामुळे पण आम्हाला खूप आनंद झाला, कारण जसं मी म्हटलं की दादर हे एक हब आहे. हो. इथे घडणाऱ्या गोष्टी महाराष्ट्रात घडतात, त्याचे पडसाद उमटतात. तर त्यामुळे दादर पासून सुरुवात करावी आणि दादरकरांसाठी हे भाग्य आहे असं मी समजेन. खूप खूप धन्यवाद. आता तुम्ही इतक्या ठिकाणी फिरताय लोकांच्या, आणि आपण दादर जेव्हा बघायला जातो, दादर माहीम हा जो परिसर बघतो, तेव्हा इथे अनेक दिग्गज जन्माला आलेत, हो. अनेक कलाकार इथे जन्माला आलेत. त्यामुळे इथली जी जनता आहे ही अत्यंत चोखंदळ आहे. तर तुम्हाला या सगळ्यांची मनं वळवण्यासाठी सगळ्यात मोठं कुठलं आव्हान आहे असं वाटतं? नाही, मला आव्हान असं काही वाटत नाही. माझी एक विजन आहे माहीम दादरकरसाठी. आणि जसं तुम्ही बोललात की आपला जो परिसर आहे, आम्ही पण इकडे वाढलो, तुम्ही पण इकडे वाढलाय, एक हब आहे. एक आपण महाराष्ट्रभर आपण जे संस्कार इकडनं चालू होतात, हो. अनेक दिग्गज जसं तुम्ही बोलला इकडे जन्माला आलेत. इकडची निवडणूक जर पाण्याच्या प्रश्नावर होत असेल हा. 2024 मध्ये, तर मला वाटतं खूप लाज्यास्पद गोष्ट आहे. खरे एवढ्या किंवा आधुनिक विजेवर काळात. होत असेल, की तुमच्या नळाला गटाराचं पाणी येत असेल, की तुमच्याकडे रस्त्यांवर खड्डे असतील, या विषयांवर जर निवडणूक होत असेल तर लाज्यास्पद गोष्ट आहे असं मला वाटतं. अगदी अगदी. आणि हे मला पण वाईट वाटतं, कारण मी इकडे राहिलोय. बरोबर. एक परिसर मी घाण होताना बघत गेलोय गेले बरोबर. 32 वर्ष. मग आपण बघत असाल तर आपल्या लहानपणी खूप उत्तम वातावरण हो होतं. अगदी. हो. मग मी आपण निसर्गताही सण नीट साजरे करायचो, हा. उत्तम साजरे करायचो, एक पीसफुल वातावरण होतं. खड्डे बिड्डे तर पुढच्या विषयच नव्हता, कारण जनसंख्या एवढी नव्हती. हो. पण एक उत्तम वातावरण होतं. मी एक परिसर घाण होताना बघत गेलोय. बरोबर. अगदी अगदी. आणि मला वाटतं की कुठेतरी डेव्हलपमेंट म्हणून आपण जगाशी जेव्हा लढायला जातो तर एक परिसर चांगला होत गेला पाहिजे, डेव्हलपमेंट झाली पाहिजे, एक राज्य चांगलं झालं पाहिजे. पण ते दिसत नाही कुठेतरी. बरोबर बरोबर. फॉर एक्झाम्पल, मी एक छोटा एक्झाम्पल आहे, पण मी कियानला, माझ्या मुलाला तिकडेच खेळायला घेऊन जातो जिकडे माझ्या वडिलांनी जे 20 वर्ष आधी जे प्ले पार्क उघडलंय बरोबर. शिवाजी पार्कला, तिकडेच खेळायला घेऊन जातो. आधुनिकता, त्याप्रमाणे प्रगती. शिवाजी पार्कची जी परिस्थिती आहे, मी लहानपणी तिकडे फुटबॉल खेळायचो, एवढी उत्तम शिवाजी पार्क होतं, ते आज खराब झालेलं दिसतं तुम्हाला. मग खराब एक पार्क तुम्ही खराब कसं करू शकता? बरोबर. तुम्हाला काही नाही करायचं तसंच ठेवा ना, तुम्ही खराब का करताय? बरोबर. जतन केलं पाहिजे त्याचं, Exactly. आणि पुढच्या पिढीसाठी तुम्ही special. वाढवलं तर पाहिजेच, बरोबर. पण तुम्हाला जमत नाहीये तर तसं तरी ठेवा. करेक्ट करेक्ट. आणि काय झालंय, आता रिसोर्सेस तेवढेच आहेत, एक्झॅक्टली. पण लोकसंख्या इतकी वाढली की त्यामुळे Absolutely. आपल्याकडे सतत ट्रॅफिकचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, या Absolutely. सगळ्या गोष्टी. पण ही कोणाची जबाबदारी आहे? हा. सरकारची. बरोबर. म्हणजे तुम्ही मुंबईची जनसंख्या बघितली तर ती मला वाटतं एक 3-3.5 कोटी आहे. कॅनडाची 4 आहे. आपल्या या विभागात अख्खा कॅनडा मावेल. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही विचार करा की आपण रिसोर्सेस बघायला गेले, कुठेतरी लोक वाढली तर रिसोर्सेस कमी पडणारच आहेत. करेक्ट. आणि ह्याच्यावर कुठेतरी एक आणायला तोडगा काढायला पाहिजे. हा, तोडगा काढायला पाहिजे, कंट्रोल आणायलाच पाहिजे. बरोबर. मग आत्ताच जर का तुम्हाला संधी मिळाली, आत्ताच मी म्हटलं की चला आत्ताच तुमच्या हातामध्ये सत्ता आहे, तर पहिली गोष्ट काय बदला? पहिली प्राईम फोकस कशावर असेल? माझा शेवटी इकडच्या प्रश्नांवर फोकस असेल.
पण कारण मी त्यातलाही शेवटी कुठला की जास्त तुम्हाला असा हा जास्त नाही हो, जवळचा वाटतो, असा प्रेफरन्स नाही? स्क्रॅच पासून स्टार्ट करायचं. बरोबर. कारण आत- माझी जी विजन आहे ती तुम्हाला अशा गोष्टी त्याच्यात ज्या तुम्हाला अपेक्षा पण नाही ज्याची. बरोबर. पण पहिली गोष्ट मला वाटतं तुम्हाला ज्या अपेक्षा आहेत त्या तर सोडवल्या पाहिजेत नाही. अगदी. किंवा उगाच मी माझ्यासाठी निवडून नाही येते, मी तुमच्यासाठी निवडून येतोय. बरोबर. आणि बरोबर. तुम्हाला पाणी नसेल आणि मी समुद्र किनारा दिलं तर काहीच point नाहीये. उपयोग नाहीये. बरोबर. मी घरोघरी जे जाऊन भेटतोय मी खूप भीषण परिस्थिती आहे. लोकांच्या घरी सूर्यप्रकाश नाही पोहोचत आहे. मग मला त्या घरी जायला एक माणूस एका लेन मधून जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे. मग दोन लोक पण नाही उभे राहू शकत बाजूबाजूला. तिकडे काही दुर्घटना घडली तर ॲम्ब्युलन्स कशी पोहोचेल? बरोबर. रेस्क्यू साठी काहीच. एक्झॅक्टली. बरोबर. मी बेसिक पासून स्टार्ट करायला लागणार आहे. खूप काम आहे. खूप काम आहे, खूप खूप काम काम आहे. आहे. पण मला माहिती आहे ती माझी क्षमता आहे, मी करीन. आणि मला हे खूप आवडतंय की तुम्ही एवढ्या बेसिक गोष्टींचा विचार नाही करताय. कारण मी माझं एक विजन घेऊन उतरलेलो. बरोबर. पण जेव्हा घरोघरी जायला लागलो तर मला कळलं की माझं विजन तर पुढे आहे. लोकांना अपेक्षा पण नाहीये. म्हणजे लोकांचे इथलं करण्यासाठी इथून लोकांचे सुरुवात. स्वप्न काय आहेत? तर माझ्या नळाला चांगलं पाणी हवं. बरोबर. लोकांची स्वप्न काय आहेत? तर रस्त्यांवरती खड्डे नसावे. बरोबर. लोकांचं स्वप्न काय आहेत की आता कोळी बांधवांचं तुम्ही घेतलं तर की ॲटलिस्ट मासे यावे त्या जाळीत जिकडे कचरा येतो. करेक्ट. पोलीस बांधवांचं तुम्ही Correct. बघितलं लोकांचं हम्म. की आमच्या नावावर घर असावं. बरोबर. म्हणजे ते ह्याच्या पलीकडे जाऊन विचार पण नाही केला त्यांनी की आपल्याकडे म्हणजे अजून लक्झरीचा काहीच विचार नाही केला. लक्झरीचा विचारच मूलभूत नाही गरजा. केला की काय येऊ शकतं. मला ती लक्झरी द्यायची आहे पण त्याच्या आधी मूळ गरजा तर संपल्या मूलभूत पाहिजेत. गरजा संपणं गरजेचं आहे. तुमच्यासोबत अजूनही उमेदवार इथे लढायला तयार आहेत, सज्ज आहेत. हो. त्यांच्यापेक्षा तुमच्यामध्ये वेगळं काय आहे आणि ती तुम्हाला तुमची इच्छाशक्ती. ताकद वाटते? इच्छाशक्ती. इच्छाशक्ती. बरोबर. कारण 5 वर्ष ज्यांना आपण 10 वर्ष. दिलेली आहेत. हा. गेले 10 वर्ष ते आहेत. त्याच्या आधी मला वाटतं एक नितीन सरदेसाई सर होते. त्याच्या हो. आधी पण ते एक 5 वर्ष होते. म्हणजे 15 बरोबर. वर्षाचा काळ इकडच्या बरोबर. आमदारांनी काढलाय. हम्म. मला वाटतं की इच्छाशक्ती कुठेतरी माझ्याकडे आहे खरंय आणि खरंय. देण्याची काहीतरी इच्छा आहे कारण मला कळतात लोकांच्या विषय. बरोबर. आणि ती कळकळ असावी लागते सगळ्यात. एक्झॅक्टली. तुम्हाला असं वाटतं की याच्यासाठी फॉर आपण एक्झाम्पल मी हा. तुम्हाला सांगू की माझ्या आईने जेव्हा मला सांगितलं की एक कोळी बांधव मला बोलले संध्याकाळी पर्यंत माझ्याकडे घरी पाणी नाही आलं म्हणून देवाची पहिली अंघोळ नाही झाली. हो. हे मला जेव्हा हिट झालं ना तेव्हा मला वाटलं मी तयार आहे. ती पोहोचतेय. ते काहीतरी त्रास पोचतंय. पोहोचतोय मनापर्यंत. कारण मी इकडे चांगला राहतोय. माझ्याकडे माझी पहिली अंघोळ नीट होते. माझ्याकडे सगळं पाणी बिणी येते. पण मला ते असं वाटलं की नाही ह्यांच्याकडे पण आलं पाहिजे. बरोबर. हे जेव्हा मला वाटलं ना तेव्हा मला वाटलं की मी तयार आहे. अस्वस्थता एक. हा की कुठेतरी की बरोबर. शेवटी कारण आपण पण बाहेर वावरतो. फक्त बरोबर. आपलं घर हे आपलं जग नाहीये. बाहेर वावरतो त्याच्यामुळे आपल्याला पण त्या मूळ गोष्टी आपल्याला मिळाल्या पाहिजे. रस्ते चांगले मिळाले पाहिजे. इकडे चांगले मुलांसाठी प्ले पार्क्स पाहिजेत. समुद्र किनारा एवढा निसर्गाने दिला चांगला पाहिजे. पण शेवटी लोकांच्या ज्या मूळ गरजा आहेत ना त्या खूप आधी. बेसिक आहेत त्या आल्याच पाहिजे. त्याआधी नाही, खरी गोष्ट आहे. कारण मला असं वाटतं की चांगला नेता होण्यासाठी चांगला माणूस आधी बनणं गरजेचं आहे. आणि ती exactly. कळकळ जी तुमच्या Exactly. मनात आहे ती कळकळ जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि त्याच्यात सुधारणा होत नाहीये तोपर्यंत एक चांगला नेता घडू शकत नाही. आणि खूप छान वाटतंय हा मुद्दा तुम्ही मांडताय की मूलभूत गरजांवर आधी आपण विचार हो. करूया, मग सोयी सुविधा ज्या काही एक्झॅक्टली. लक्झरी वेगळ्या नंतर आपण विचार वैभव करू. जे आपण काही देऊ. आहे. पण बरोबर. ज्या मूलभूत गरजा आहेत. मग आता खूप मी घरी जातोय आपण 1 BHK मी लहानपणापासून ऐकलेलं. मी जिकडे जातो ते 1 BHK पण नाही 1K आहे. एक किचन आहे. ते खाली लोक झोपतायत. तिकडे खाली खडून ठेवलंय कारण लिकेज आहे. मग भीषण परिस्थिती हो. बरोबर. आणि ते बघूनच डोळ्यात पाणी येतं की तुम्ही असे कसे राहताय. लोकांचं काय प्रतिक्रिया असते की जेव्हा तुम्ही त्यांना भेटताय? नाही खूप उत्तम असते की राजसाहेबांच्या घरनं कोणतरी आलाय. हा. त्याच्यामुळे डोळ्यात जे पाणी असतं त्यांच्यामुळे हे पाणी तुम्ही खोटं नाही आणू शकत. बरोबर. त्याच्यामुळे घरी या तुमचे पाऊल आमच्या घराला लागू द्या वगैरे असे किती जे छान. असतं ना मला एवढं बरं वाटतं की ह्यांच्या काहीतरी केलं पाहिजे. नाही नाही, खरंच. आणि तुम्ही ते कराल कारण ती कळकळ definitely. आमच्यापर्यंत पोहोचते. डेफिनेटली. आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा एखाद्या छान राज्याचा विचार करतो त्यावेळी डोळ्यासमोर आपल्या येतात छत्रपती शिवाजी महाराज, आपलं दैवत आहे ते. आणि त्यांनी इतकी राजकारणाची म्हणा, व्यवस्थापनाची म्हणा ही घडी इतकी सुंदर बसवलेली, मग आपल्याकडे का नाही? काय वाटतं तुम्हाला की हे आपल्याकडे का नाही हे होतंय? कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे चालू केलं ते 11 पकड जातीला घेऊन जे स्वराज्य स्थापन केलं हेच मुळात आपल्या राजकारण्यांनी आपलं बिघडवलंय. बरोबर. जातीमध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही बघायला लागता ना एकमेकांना तुम्ही ह्या जातीच्या मी ह्या जातीचा वगैरे संपला विषय. सगळंच सगळं संपला विषय. मी त्या दिवशी माझ्या वडिलांनी एक खूप भीषण पण एक उदाहरण दिलं
की एका घरी एक एक कोणतरी वारलेलं, घरी 3च लोक होती, चौथा खांदा त्याला त्या जातीचा कोण नव्हता, म्हणून त्यांना तिकडे फ्युनरलला जाता आलं नाही. त्यांना वाट बघायला लागली की माझ्या जातीचे माझे नातेवाईक कधी येतात बाहेर गावून किंवा वेगळ्या हा जिल्ह्यातून, हा. म्हणजे तो चौथा खांदा त्याला कोणतरी मिळेल. बापरे, विषण्ण करणारी घटना आहे. भीषण भीषण, मग आपण छत्रपती शिवाजी महाराजांशी कम्पेअर पण नाही करू शकत त्याचं काय. खरंच खरंच. जेव्हा हे सगळे जाती एकत्र येतील ना हम्म. मराठी म्हणून, तेव्हा मला वाटतं आपण ते स्वराज्य आपण उत्कर्ष. स्थापन करू. मला वाटतं जगावर राज्य करू शकतो. नक्कीच नक्कीच. कालच मी साहेबांची सभा ऐकत होते, हो. लाईव्ह सुरू होता, आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं की विकास घडत नाहीये कारण आत्ताचे जे काही विद्यमान पदाधिकारी आहेत त्यांनी अशा गोष्टी केल्यात की आपल्याला डायव्हर्ट केलंय एक्झॅक्टली. या जातीयवादामध्ये, Exactly. आणि माणूस तिथेच अडकून बसलाय. आणि त्यामुळे माणूस अडकून उत्कर्ष बसलाय होत हा नाहीये. मेन प्रॉब्लेम आहे. अगदी बरोबर डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला असं आणि माणूस बोलला असं की नाही आम्ही एकत्र आहोत, बरोबर तुम्ही काय पाहिजे ते करा, आम्हाला डेव्हलपमेंट द्या, बाकी आम्ही बघून घेऊ. बरोबर. माणूस तर म्हणून ओळखणं गरजेचं आहे. माणूस म्हणून मला वाटतं कुठेतरी आपण पाठी पडलो की आपण जाती म्हणून बघायला लागलो एकमेकांकडे. बरोबर. आणि आत्ताचं जी आपण पिढी बघतोय, तरुण हल्ली कुठल्याही घरामध्ये तुम्ही बघाल तर कुठलेही आई वडील मुलांना सांगणार नाहीत की बाबा राजकारणात जा. असा एक चिखल आपण म्हणतोय की प्रत्येक घरामध्ये हेच असतं की अरे राजकारणामध्ये चिखल आहे, त्याच्यापेक्षा लांब राहिलेलं बरं, हे आपण सतत ऐकतोय. जुनी फळी जागा सोडत नाहीये आणि नवीन फळी येत नाहीये. ही जी पोकळी निर्माण झालीये, ही पोकळी आपण भरून काढायची आहे. आणि तुमच्यासारखं जर तरुण नेतृत्व असेल तर अनेक तरुण या राजकारणामध्ये वळू शकतील. पण त्यांना वळवण्यामध्ये काय चॅलेंजेस काय येत आहेत, किंवा तुमच्या नंतर चित्र कसं असेल, नाही, तरुण challenges येतील नाही. का? मी म्हणून सांगतो की एकदा सत्ता हातात द्या, लोकांना काम, राजकारण काय असेल हे, स्वच्छ राजकारण काय असेल हे दिसल्यावर मनापासून तरुण येते. बरोबर बरोबर. आता तुम्ही बोललात तसं दोन हे विभागात एक बायफर्केशन हो झालं हो. की एक तरुण आहे ज्यांचे आई वडील बोलतात की मला राजकारणात यायचं नाहीये, किंवा तेच बोलतात की हे गलिच्छ राजकारण आहे, मला यायची इच्छा नाहीये. आणि दुसरं जे आहे ते बातम्यांमध्ये बघतं की अरे हा शिव्या देतोय, हे सोपं आहे आपल्यासाठी, असं बरोबर मोठं होता येतं, बरोबर. तर Correct. आपण राजकारणात येऊ. हे पण भयानक आहे. हे पण भयानक आहे आणि दोन्ही भीषण आहेत आपल्या देशासाठी. बरोबर. त्याच्यामुळे मला वाटतं की हे बायफर्केशन खूप भीषण आहे. जेव्हा एक स्वच्छ प्रामाणिक माणसाच्या हातात, जसं साहेब आहे, हम्म. तुम्ही सत्ता दिल्यावर तुम्हाला कळेल की स्वच्छ राजकारण काय असतं, लोकांसाठी काम करणं काय असतं, तेव्हा मला वाटतं आई वडील स्वतःहून सांगतील की जा राजसाहेबांबरोबर काम कर, वा, असं मला वाटतं. असं चित्र तुमच्यामुळे आम्ही नक्कीच अपेक्षा नाही, नाही, करतो की definitely काही होईल. वर्षामध्ये आम्हाला हे चित्र पाहायला मिळेल. Definitely कारण होईल. तरुणांनी, कारण तरुणच आपल्या देशाचं भविष्य आहेत आणि हो. त्यांनी राजकारणात प्रवेश करणं अतिशय महत्वाचं आहे. नाही, तुम्हाला बेसिक सांगू तर तुमच्या घरी जे दूध येतं किंवा जे वीज येतं, जी वीज येते किंवा जे काय तुमच्या आजूबाजूला जे बेसिक फळं तुम्ही भाज्या घेता, सगळ्यांचे प्राइसेस हे पॉलिटिशियन्स ठरवतात. बरोबर. कुठून तरी ते शेतकऱ्याचं काय? सुरुवात होते आणि मग ते तुमचे जे काय बरोबर. देशात घडतं किंवा राज्यात घडतं त्याच्यामुळे ते प्राइसेस ठरले जातात. बरोबर. त्याच्यामुळे सगळ्यात राजकारण येतच. करेक्ट. आणि मला वाटतं की कुठेतरी सुधारायचं असेल तर मला वाटतं एक चांगले तरुणी हे मला वाटतं राजकारणात पाहिजेत. काय कराल त्याच्यासाठी? तुम्हाला असं नाही, मी काही बोललो म्हणजे जसं- एखादी अशी आयडिया आहे का की तरुणांसाठी काहीतरी एक वेगळा डिपार्टमेंट असेल, एखादी शाखा असेल जी मनसेसाठी काम करेल फक्त तरुणांसाठी? कारण काय ना, तरुणांचा प्रवेश, आणि तुम्ही तर विद्यार्थी सेनेचे पण अध्यक्ष हो. आहात, तर या तरुणांचा राजकारणात नाही, प्रवेश आम्ही अनेक अत्यंत गोष्टी महत्त्वाचा आहे. विद्यार्थी सेने माध्यमातून करत आलो आणि ते करत राहणारच. त्याच्यामुळे आमदार झालं ते बदलणं नाहीये, पण रोजगार आणि शिक्षण जे आहे हम्म. त्याची पण भीषण अवस्था आहे. खरे खरे. रोजगाराचा फॉर तर एक्झाम्पल तुमच्या शाळेबाहेर ड्रग्ज विकत असतील हो, तर कुठच्या कॉन्फिडन्सने आई वडील तुम्हाला शाळेत सोडतात? अगदी. ते घरी येऊन काय विचार करत असणार? इथपासून सुरुवात आहे. मी तुम्हाला बोललो तसं खूप भीषण परिस्थिती आहे. बरोबर. आपण त्यांच्यासाठी जे करू शकतो ते करणारच, आणि सत्तेत आल्यावर तर डेफिनेटली करू शकतो, कारण ह्या सगळ्या गोष्टी साफ करता येतील. बरोबर बरोबर. आणि स्पेशली म्हणजे दादरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपला जो C5 एरिया आहे ऍब्सोल्युटली. त्या परिसरामध्ये माहिती आहे. मुलांना पाठवायला भीती वाटते. एक्झॅक्टली. म्हणजे तो एक नशेचं केंद्र हो. झालेलं आहे. तर त्या ठिकाणी आपण काही करता आलो तर नक्कीच नाही, म्हणजे definitely तुम्ही करणार. त्यावर काम Definitely करावं करणार. असं मला वाटतं. कारण जो शिवाजी सुशोभित पार्कच्या केलेला मध्ये आहे. मधोमध हा मला नॉर्मली वॉक करायला खूप आवडतं. हा. मी शिवाजी पार्कच्या मधोमध दरवेळेला करतो, मग गणेश उद्यानात जातो आणि पाया पडून घरी येतो. पण तिकडे जे त्या पिचेसवर जे ड्रग्ज घेऊन जे चालू असतं, हम्म. अनेकदा मी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलंय, पण शेवटी कसं असतं की एक पाठिंबा नसेल बरोबर. पोलीस अधिकाऱ्यांना, बॅकअप लागतो त्यांना एक सगळ्या बॅकअप गोष्टीचा. लागतो,
तर पोलीस अधिकारी पण थोडे हे हेल्पलेस असतात. बरोबर. कारण एका आमदाराचा जर पाठिंबा असेल तर मला माहिती आहे, किंवा एका राजकारण्याचा पाठिंबा असेल तर मला माहिती आहे पोलीस अधिकारी काय करू शकतात. अगदी, अगदी. बरोबरच. आणि तो सत्ता मिळाल्यानंतर हो, नक्कीच डेफिनेटली. आपल्याकडे तो हक्क नाही, असेल नक्कीच, आणि नक्कीच. तो बदल घडू शकेल. पण जेव्हा लढत असते ना, त्यावेळी काय होतं, हल्ली आपण Instagramच्या भाषेत बोलायचं झालं किंवा सोशल मीडियाच्या भाषेत बोलायचं झालं तर ट्रोलिंग खूप जबरदस्त होतं. एकमेकांवर चिखलफेक केली हो. जाते आणि अर्थातच तुम्ही पण तो अनुभव घेतलेलाच हो. आहे किंवा घेताय. आता रादर जास्त आपण घेतोय. कारण आता अगदीच. पब्लिक लाईफमध्ये आलोय. म्हणजे आपण त्याच्यामध्ये हो. बऱ्याच गोष्टी ऐकतो. हो, हो. या सगळ्या ट्रोलिंगला कसं सामोरं जाता? काय मी हसतो. मी, मिताली असेल, किंवा आम्ही आम्ही जोक्स मारतो एन्जॉय याच्यावर. करता. हो. पण तुम्हाला मी खरं सांगते की मी खूप म्हणजे कधी-कधी तर मी ती असं ट्रोलिंग वगैरे ऐकलं, "ए बाली जिकडे." पण नाही, त्यांना असं बेसिक आम्ही हसून घेतो. कारण ह्या गोष्टींना उत्तर देणं म्हणजे काहीच अर्थ नाही. काहीच अर्थ आपल्या नसतो. अंगावर चिखल उडवण्यासारखं आहे. पण मी एक्झॅक्टली. तुम्हाला खरंच म्हणते, हो. की सगळ्यांपेक्षा तुमचा अनुभव दांडगा आहे. हो, कारण हो. जन्मतः तुम्ही राजकारण ॲब्सोल्युटली, पाहिलेलं ॲब्सोल्युटली. आहे सगळं आणि ती ॲक्ट हो, हो. करण्याची आता वेळ आलेली ॲब्सोल्युटली. आहे. आणि त्याचप्रमाणे मला तुम्हाला विचारायला आवडेल, की अध्यात्माची आवड आहे का तुम्हाला? खूप, उपासना वगैरे करता? खूप, वाचन वगैरे? खूप. आणि वाचन एवढं होत नाही आता, पण अध्यात्माची खूप आवड आहे. अध्यात्माची आवड म्हणजे आहे. प्रार्थना वगैरे सगळं, म्हणजे ते पीस ऑफ माइंड वगैरे. कियांपर्यंत पण ते सगळं पोहोचवत असाल तुम्ही त्याला आता नक्कीच. प्रार्थना शिकवतो आता आम्ही. हां. शुभम करोती वगैरे बोलायला अरे लागलो. वाह! त्याच्यामुळे छान. दर संध्याकाळी माझी सासू घेऊन बसते त्याला, हां. चालू कर वगैरे. वाह! त्याच्यामुळे मला खूप आवडतं. पीस ऑफ माइंड एक मिळतो. बरोबर. आता साहेबांची साहित्याची आवड तर सर्व परिचित आहे. हो. तर तसं तुम्हालाही साहित्य वाचन वगैरे आवडतं का? वाचन माझ्याकडनं होत नाही जास्त, कारण हां. तेवढा वेळ मिळत नाही घरी. पण मी जेव्हा दौऱ्यावर वगैरे असतो तेव्हा मी ऐकतो. अच्छा. म्हणजे मी बरोबर. हेडफोन्स लावून मी ऐकतो, मी शांत हं, हं, बसतो हं, हं, हं. आणि त्याच्यामुळे मिताली वाचन. ताईंचं काय? राजकारणामध्ये जसं सांगताय, की तुम्हाला जर ट्रोल केलं गेलं तर आम्ही एन्जॉय करतो त्या गोष्टी हो. आणि फार पॉझिटिव्हली आपण घेतो. हो, हो. पण त्यांचं काय म्हणणं आहे, की कन्स्ट्रक्टिव्ह राजकारणामध्ये क्रिटिसिझम आलं तर आम्ही ऑब्व्हियसली त्याला उत्तर देतो. अच्छा. मी बरोबर. विचारलं आम्ही काय नाही केलं, तर आम्ही काय बरोबर. केलं डेफिनेटली सांगू, किंवा तुम्ही काय नाही केलंय. पण उगाच अशा उगाचच. इलॉजिकल टीका हं. करणं मला वाटत नाही. आम्ही त्याच्यात वेस्ट ऑफ टाइम मी समजतो. बरोबर. आता सत्ता आणि सेवा या 2 गोष्टी पण वेगळ्या आहेत. म्हणजे हो. जनरली आपण असं बघतो, की जो सेवा करत असतो, तो सत्तेत येत नाही किंवा जो सत्तेत असतो, तो सेवा इथेच थोडासा आपण चुकतो. त्यांच्यापासून पळतो. पण इथेच आपण चुकतो ना. येस, एक्झॅक्टली. तर ही सत्ता आणि सेवा याच्यामध्ये फरक असला तरी त्याची सांगड तुम्ही कशी घालाल? याच्यामध्ये फरक नाहीये. नाहीये. मला नाही वाटत. हो. सत्तेत तुम्हाला लोक सेवेसाठी बसवतात. बरोबर. म्हणजे लोक उगाच वेडे नाही आहेत की सुट्टी मिळाल्यावर लाईन लावून मतदान करायला. की तुम्ही तिकडे जाल, तुम्ही जे पाहिजे वाटेल ते कराल, तुम्ही बरोबर. कोणावरही जाऊन बसाल, तुम्ही कसे मुख्यमंत्री व्हाल, तुम्ही कसेही पैसे खाल, ह्याच्यासाठी नाही बसवत तुम्हाला. त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सोडवण्यासाठी बसवतात. बरोबर. त्याच्यामुळे सत्ता सेवा हे वेगळं असूच नाही शकत. सत्तेतून सेवा. तुम्ही सत्तेशिवाय सेवा करू शकता, बरोबर. पण सत्तेत आल्यावरची सेवा करू शकता ना, अत्यंत गरजेची आहे. ती केलीच पाहिजे. आणि कारण तुम्हाला एक ती ताकद मिळते शासनाची. बरोबर. एक बरोबर. फ्री हँड मिळतो, की तुम्हाला जे आता कोणी आलं तुमच्याकडे, तुम्ही सोप्यापणे सॉल्व्ह करू शकता त्यांच्याविषयी. हं. हं. आणि म्हणून मला वाटतं सत्ता गरजेची आहे. बरोबर. शिवाजी पार्कामध्ये जाता अजून? फुटबॉल खेळणं वगैरे आवडतं म्हणजे बऱ्याच जणांकडून ऐकलं. कालच हो. प्रभादेवीला खेळलो. आता काय लोकांचा काही दृष्टिकोन बदललाय का, की अरे भावी आमदार खेळतायत आज आपल्यासोबत, असं काही बदल? माझी की इच्छा नाही. शिवाजी पार्कचं तसंच आहे नाही, चित्र? म्हणजे मी इकडच्या लोकांना हां. ते मला असं हे बोलतात, की "अरे अमित." आता प्रेमाने भेटतं म्हणजे प्रॉपर जरा. असं आम्ही खूप, आमचं रिलेशन वेगळं आहे. हां. नाही, इकडचे काका असतील किंवा आजी असेल किंवा काकी असतील, मला खूप असं नीट ओळखतात ते, कारण मी शिवाजी पार्कला खूप जातो. बरोबर. तुम्ही त्याच्यामुळे विश्वास ठेवायला कठीण आहे, पण तुम्हाला एक गमतीची गोष्ट हो. सांगते, की कालपासून जेव्हा आपण Facebookवर आणि सगळ्या सोशल मीडियावर आपण एक आर्टवर्क प्रसिद्ध केलं, ओके. जाहीर केलं, की उद्या तुमची मुलाखत आहे म्हणून. अच्छा. आता लोक उघडपणे सोशल मीडियावर थोडं अवघडल्यासारखं होतं, की बोलत नाहीत. हो. पण मला पर्सनली खूप फोन आणि हो. खूप मेसेजेस आले, "सुप्रिया हा प्रश्न विचार, अच्छा. हे विचार, आमचा सपोर्ट आहे सांग, आमच्या नावासहित अरे. कन्वे कर." इतकं प्रेम तुम्हाला भरभरून मिळतंय ना, धन्यवाद. की त्याच्यातून आम्हाला इतकं छान वाटतंय, हो. की एक आमच्या अपेक्षांना पूर्ण करणार. कारण हो. काय आहे ना, पूर्वीच्या गोष्टी बदलल्या. हो. आता सोशल मीडिया आहे, आता नवीन Absolutely. नशामुक्ती आपल्याला करायची आहे, हो. ट्रॅफिकचे प्रश्न आहेत Absolutely. आणि एक नवीन आधुनिक महाराष्ट्र आणि मुंबई आपल्याला घडवायची आहे. तर Absolutely. त्याच्यासाठी आम्हाला जे नेतृत्व हवंय, त्या नेतृत्वाला इतकं प्रेम मिळतंय, ते हो. आमच्यासाठी
सुखावह आहे. आणि याच नोटवर आपण आता रॅपिड फायर सुरू हो. करूया. तुम्हाला विचार करायचा नाहीये, पटकन पटकन हो. उत्तर द्या. तुमचा आवडता आदर्श नेता ठाकरे कुटुंबियांचं नाव वगळून. ठाकरे कुटुंबियांचं नाव वगळून. वगळून हा, म्हणजे त्यातलं कोणी नकोय. तुमचा आवडता नेता कोण? देवेंद्र फडणवीस सर असं. अच्छा, नाही. बरोबर. मला हा. कामाची पद्धत उत्तम वाटते त्यांची, ज्या प्रकारे बरोबर काम असतं. बरोबर, छान. आईचा सगळ्यात अमूल्य सल्ला जो तुम्ही कधीच ऐकला नाही. जो कधीच ऐकला नाही, कधीच ऐकला नाही. नाही, असं नाहीये. नाही, मी सगळं असा गुणी obedient? हा आई वडील बोलतात ते मी नॉर्मली ऐकतो. ऐकता. त्याच्यामुळे असं कुठचं असं नाही. छान. राजकारणात आला नसतात तर? प्रोडक्शन कंपनी किंवा स्पोर्ट्स मध्ये काहीतरी केलं असतं. अच्छा. तुमच्या वडिलांची एक अशी गोष्ट जी तुम्हाला प्रचंड आवडते? माझे प्रचंड वडील आवडते. वादच नाही, वादच नाही. सगळं वादच म्हणजे अशी नाही. एक गोष्ट नाहीये. असं मी अगेन मी पूछतो त्यांना, म्हणजे असं मला एवढं देवाला हा. खरी खरी गोष्ट आहे. मला वादच आवडतं. नाही. अख्ख्या महाराष्ट्राचं ज्यांच्यावर भरभरून प्रेम आहे हा, आणि exactly. त्यांच्याकडून म्हणून अशी एक खरंच गोष्ट नाही सांगू शकत. वा वा. तुमच्या आजोबांची एखादी अशी आठवण आहे का? आजोबांची एखादी आठवण? वडिलांचे हो वडील हो हो, की वडिलांचे वडील. बाळासाहेब? दोघांचीही ऐकायला आवडेल. माझ्या वडिलांच्या वडिलांबरोबर पप्पा हा. बोलायचो आम्ही त्यांना. माझ्या खूप आठवणी आहेत. शाळेमधनं आल्यावर त्यांनी मला ऍक्च्युली ड्रॉइंग कसं करायचं त्यांनी शिकवलं. अरे वा. किंवा ते पियानो वाजवायचे तर हा. मी जेव्हा मला तर मी गाणं ऐकून, मी कहो ना प्यारेचं मी गाणं ऐकून पियानो वाजवायला शिकलेलो. अच्छा. तेव्हा आई माझ्या बाबांकडे घेऊन गेली मला की अरे हा मस्त पियानो वाजवतो. पण पप्पांबरोबर माझ्या खूप आठवणी आहेत. मी ड्रॉइंग वगैरे सगळं त्यांच्याकडनं शिकलो. वा. किंवा ते मला तो असं कलेचा वारसा तुम्हाला तिथूनच मिळालेला आहे. आम्ही गप्पा खूप मारायचो. मी आणि पप्पांबरोबर. माननीय बाळासाहेब ठाकरे यांची काही आठवण आहे? ते लहानपणी खूप लहानपणी माझ्या एवढीच आठवण आहे की ते मला ब्रुसली बोलायचे. कारण कराटे वगैरे? नाही, माझे डोळे असे होते. त्याच्यामुळे हे आम्हाला नव्याने कळलं. अरे ब्रुसली आलास का? हे आम्हाला नव्याने हो. कळलं. एखादी जर सुपर पॉवर तुम्हाला मिळाली, अफाट शक्ती, तर कुठली घ्यायला आवडेल आणि का? अफाट शक्ती? जसं डोरेमोन वगैरे तुम्ही बघत असाल, असे काहीतरी गॅजेट्स असतात, तर असं एखादं अमेझिंग काहीतरी गॅजेट मिळालं तर कुठलं आवडेल? काहीतरी मोठी सुपर पॉवर दिसते, खूप विचार चालू आहे. नाही, कोणी आल्यावर लगेच प्रश्न सुटेल असं काहीतरी. क्या बात है, Maybe. क्या बात है, क्या बात है. जोरात लगेच संपला विषय असं काहीतरी. 5 वर्षात तुम्ही किती प्रश्न सोडवू शकाल? आणि त्याच्या पुढे आम्ही तर तुम्हाला एक्झॅक्टली छान छान खाती तुमच्याकडे असतील अशी अपेक्षा काय करतो. करू शकतो आपण अशी पॉवर आली तर? मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ठाकरे कुटुंबियांचा सगळ्यात मोठा वाटा आहे असं आहे प्रत्येक, म्हणजे त्याबद्दल दुमतच नाहीये. या मराठीसाठी तुम्ही काय कराल? कारण आपण प्रश्नांवर बोललो, पण मराठीसाठी काय कराल? मराठीसाठी मला वाटतं राजसाहेबांनी जे आजपर्यंत केलंय ना ते खूप आहे आणि ह्याच्या पुढे पण करणार. कारण मला ऑनेस्टली मी तुम्हाला सांगू तर हे मराठी भाषेचं मला पण महत्व माहित नव्हतं. जोपर्यंत साहेबांनी हा मुद्दा नव्हता उचलला तेव्हा मला कळलं कुठेतरी की अरे मी खूप लहान होतो तेव्हा. हे 2007-08च्या वेळेला आपण जो मराठीचा मुद्दा उचलला की कोणी हिंदीमध्ये आलं तर हिंदीमध्ये बोलायचो, इंग्लिशमध्ये आलं तर इंग्लिशमध्ये बोलायचो, पण मला आपल्या भाषेचं महत्व तेव्हा कळलं नव्हतं. बरोबर. की ही आपली आयडेंटिटी आहे. म्हणजे जसं आपण फ्रेंच ऐकतो, जर्मन ऐकतो, गुजराती ऐकतो, कुठची भाषा ऐकल्यावर मला असं 1-2 लोक बोलत असेल वेगळ्या भाषेत तर मला असं नवल वाटतं की अरे हे आपल्याला कळत नाही पण त्या दोघांना कळतंय. बरोबर. तसं मला वाटतं की ही आपली एक भाषा आहे जी आपल्याला कनेक्ट करते एकमेकांशी. करेक्ट. आणि आपण का त्याचं एक महत्व घालवत होतो. बरोबर. त्याच्यानंतर मला कळलं की कुठेतरी आपण जे बोलू ते मराठीतच बोलायला पाहिजे. बरोबर. म्हणजे ते त्यांच्यामुळे कळलं. ऑब्व्हियसली मला हे भाषेचं महत्व माहित नव्हतं, ही आयडेंटिटी आहे आपली किंवा हे माहित नव्हतं, पण ते त्यांच्यामुळे कळलं. त्याच्यामुळे जे काय करू ते मला वाटतं मराठीसाठी नक्कीच करणार. आणि खरं सांगू त्यांच्याचमुळे अख्ख्या महाराष्ट्राला पण कळलं. कारण आहे ना अनेक वर्षांची ही एक फळी बसत गेली होती की चला कोणी हिंदीत बोलताय ना आपण चालवून घेतो, मी मराठीत उत्तर देईन, टॅक्सीवाला भेटला, भैया भेटले, कोणी असतील, आपण आरामात आपली भाषा तुम्ही बघत विसरत असाल तर होतो. कोणी हिंदीत बोलायला चालू केलं आणि आपण मराठीत चालू केलं तर ते मराठीत चालू देतात करतात आणि घाबरतात. ते मराठीत चालू करतात. जे काय तुटकं फुटकं मराठी असेल पण ते बोलतात. हो. आणि तो स्वाभिमान आपल्यामध्ये असलाच पाहिजे. जागवायला आणि एवढं बरं वाटतं ते ऐकल्यावर की अरे तुम्ही प्रयत्न करता ही मोठी गोष्ट आहे. आणि आता खूप आग्रही झालेत लोक मराठीसाठी.
आणि जिथे कुठे ह्याची गळचेपी होते ती हो. लगेच सोशल मीडियावर येते आणि त्यामुळे Absolutely. मराठी माणसाचं अस्तित्व जपण्याला ही एक ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि आमचाही महत्वाचा मुद्दा हो आहे हो हो मराठीमध्ये बोलणं. आणि खरंच म्हणजे त्यासाठी त्याचं सगळं जे श्रेय आहे ते माननीय राजसाहेब ठाकरेंना जातं. थँक्यू. कारण त्यांच्यामुळे आपण मराठीसाठी आग्रही झालो. आपल्याला आपण जी काही अस्मिता थोडी कमी होत हो. चाललेली ती जागृत करता आली असं मी म्हणेन. 5 वर्षानंतर स्वतःला कुठे पाहता? कुठे पाहतो हम्म. कुठे मी स्वतःला कुठे पाहतो नाही पण मी पाहता पाहता कुठे पाहता? माहीम दादर कुठे पाहतोय मला माहिती मी स्वतःला कुठे पाहतोय मला माहित नाही आता कुठे असेल मला आम्ही खूप स्वप्न पाहिली आहेत हम्म. 5 वर्षानंतर. तुम्ही वेगवेगळ्या म्हटलं ना पण की मी वेगवेगळे तसं मी डिपार्टमेंट जशी अपॉर्च्युनिटी येतात तशी घेत जातो जे माझ्या हातात असू शकतं ते मी करत जातो. त्याच्यामुळे नक्कीच नक्कीच. मी कुठच्याही पदाची अपेक्षा करून काम कधीच केलं नाही. बरोबर. त्याच्यामुळे मला राजकारणात जे मिळतंय त्याला मी जे न्याय देऊ शकतो तेवढंच बघतो. नक्कीच नक्कीच. आपली एक नैतिक मूल्य असतात, काही आपले बेसिक प्रिन्सिपल्स असतात की माझ्या जीवनातले हे हे आहेत आणि आपलं हित, आपला स्वार्थ, अशाही गोष्टी असतात. तर नैतिक मूल्य आणि हित हे जर का कधी क्लॅश होत असेल तर तुम्ही निवड कशाची कराल? स्वार्थाची कधी नाही करणार कराल? नाही करणार नाही करणार. नाही करणार हां. कारण तसा मी नैतिक स्वार्थी मूल्य. नाहीये. बरोबर. नाही. मी असं जे काय मी समाधानी आहे आयुष्यात मी टचवून अजून जास्त करायची इच्छा म्हणजे आहे. प्रिन्सिपल स्ट्रॉंग आहे ते प्रिन्सिपल मोडणार स्ट्रॉंग नाही. पाहिजे प्रिन्सिपल बरोबर. स्ट्रॉंग पाहिजे. तुमच्या विचारांशी सहमत नसलेली एखादी व्यक्ती आहे, तुमच्या फार जवळची असेल की तुमच्याशी असहमतच आहे त्यांचं, तर अशा लोकांशी तुम्ही त्यांना कसं हँडल करता? अशी बायकोच आहे. घर घर की कहाणी. त्यामुळे कठीण होतं थोडं मग पण कसं कसं मॅनेज कसं करता? शांत बसतो. रागवल्या तर काय करता? नाही समजूत कशी नाही काढता? एवढी तसं रागवत नाही आम्ही पण ती पण रागवत नाही. अच्छा. पण शेवटी ती एक स्ट्रॉंग माइंडेड एक मुलगी आहे. वा. त्याच्यामुळे तिचे जे मत आहेत ती मला ठामपणे सांगते की इकडे चुकलास तू इकडे बरोबर आहेस आणि ते मला वाटतं मी ऐकून घेतलं पाहिजे कारण शेवटी एक माझा बरोबर. क्रिटिक जो आहे तो पहिला क्रिटिक तो पहिलाच पाहिजे किंवा माझी आई असेल जे हम्म. सांगतात ते करेक्ट. ऐकलंच पाहिजे. करेक्ट. आपण काय देव नाही आहोत सगळं घेऊन आलेलो चुकू शकतो माणूस. हो. आणि ही लोक जास्त जेन्युइन असतात हो आपल्या हो आयुष्यात. म्हणजे ऍब्सोल्युटली त्यांच्या इतकं खरं मत आपल्याला कोणी देत ऍब्सोल्युटली नसतं ऍब्सोल्युटली असं वाटतं मला. हो. आई, पत्नी. नाही नाही ऍब्सोल्युटली मी करतोच. नाही, आणि हेच आहे ना की एका नेत्याकडून आपण काय अपेक्षा करतो जेव्हा तुम्ही तुमचं रोल मॉडेल आमच्या समोर एक आदर्श नेता आमदार आमच्या समोर जेव्हा उभा असेल त्यांचे काय एथिक्स आहेत, त्यांचे काय प्रिन्सिपल, त्यांचे तात्विक मूल्य काय आहेत ही बघून जनता वागत असते. हो. त्यामुळे हे खूप गरजेचं आहे हो. की तुमचं व्यक्तिमत्व तसं असणं. नाही, आणि ते absolutely. आम्हाला दिसतंय. तुमचा आवडता मराठी चित्रपट? मराठी चित्रपट खूप आहे तो. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय क्लासमेट्स आता 1 नंबर आला. मग सायराट आणि सैराट. ओके. अजून मग हे चित्रपट मी रिपीटवर बघू शकतो अच्छा. की मला आवडलेले. तुमच्या बाबांवर महाराष्ट्रांचं प्रचंड प्रेम आहे सगळ्यांचंच आणि त्यांचा धाक पण आहे. म्हणजे त्यांना घाबरतात पण आणि तो असलाच पाहिजे. हो. कारण तो धाक इतका छान आहे. हो. तो मराठी माणसाच्या Absolutely. उत्कर्षासाठी आहे. हो. पण अशी एखादी मोमेंट की ज्यावेळी वाटलं अरे माझे बाबा तर एकदम सॉलिड कूल आहेत. कूल आहेत. हा, हे असं लहानपणापासून तुम्हाला वाटलं. एखादी गोष्ट असेल किंवा तुमच्या दोघांमधला असा एखादा संवाद असेल की नाही या गोष्टीला या सिच्युएशनला ते असे वागतात तर असे त्याच्यामुळे काही मला cool संवाद आहेत वाटतं. जे सांगू नाही जे मला वाटलं अरे कूल आहेत. पण अनेक म्हणजे असं ते जसे तुम्हाला जे राज ठाकरे दिसतात ते घरी तसे नसतात बरोबर. आणि तुम्हाला असे दिसतात कारण त्यांना माहिती आहे की एक महाराष्ट्र जसं मी तुम्हाला बोललो एक महाराष्ट्र एक मुंबई कुठेतरी बिघडत चालली आहे. माझ्याकडे ती क्षमता आहे काहीतरी करायची पण माझ्या हातात ती ताकद नाहीये. बरोबर. बरोबर. म्हणजे ती सत्ता मिळणार. नाहीये. त्याच्यामुळे त्यांना असं ते खूप वाईट वाटतं म्हणून तुम्हाला ते जे थोडे अपसेट दिसतात बरोबर. ते त्याच्यामुळे बरोबर. तो ज्या दिवशी अंकुश महाराष्ट्र त्यांच्या- डेव्हलप दिसेल सुधारलेला दिसेल जे साहेबांचं स्वप्न आहे की जगाला हेवा वाटेल असं महाराष्ट्र घडवला पाहिजे तेव्हा मला वाटतं तुम्हाला जे घरी दिसतात ते राजसाहेब बाहेर दिसतात. वा. आणि हे आम्ही खरंच वाट पाहतो या हो ते क्षणाची. नक्कीच. तुमचं आवडतं गाणं एखादं गाणं मी एकच? नॉर्मली आता मी हे ऐकतोय राहुल देशपांडेचं औरंगरेज वगैरे अच्छा. पण मी नॉर्मली इन्स्ट्रुमेंटल ऐकतो. अच्छा म्हणजे गाण्या मी गाणी नाही ऐकत मी इन्स्ट्रुमेंटल असं ऐकून
त्याच्यामुळे मूवीचे साऊंड ट्रॅक्स किंवा काही असं मी ऐकत अच्छा. बसतो. म्हणजे बेसिकली हा. गाणी म्युझिक कडे तुमचा जरा हा. जास्त कल आहे. हो. आणि आवडती जागा जिथे फिरायला आवडेल जिकडे फिरायला आवडेल कुठे? कुठे? मला चालायला आवडतं, पण म्हणून मी माहीम ते प्रभादेवी, मी आता इकडे शिवाजी पार्क मध्ये गर्दी वाढल्यामुळे मी माहीम इकडनं चालू करतो घरनं आणि मी मरीन ड्राईव्ह पर्यंत जातो कधी अरे कधी. बापरे, एवढं एवढं चालणं? हा, मला चालायला आवडतं. त्याच्यामुळे मला खूप, म्हणजे बरं. कुठेही कुठची जागा दिली हम्म, आणि चालायला असेल तर मला खूप आवडतं. आवडते. हा, आता ते आणि आपला तो पाठचा वॉकवे हा आहे समुद्र किनाऱ्याचा, हा भीषण आहे, पण एक चालायला आवडतं. नाही, आता आम्ही वाट बघतोय की हो हो काही हो. दिवसांमध्ये तो अगदी छान नाही होणार नाही, आहे. नक्कीच. आणि मला वाटतं तुमची आवडती जागा पण आता छत्रपती शिवाजी महाराज पार्क लवकरच स्वप्नात जसं होतं ते हो सत्यात हो, उतरेल मला पूर्वीसारखं. नक्कीच तुमच्यामुळेच ते आम्ही वाट बघतोय. नक्की. तर अशा प्रकारे ज्यांना महाराष्ट्राने अखंड प्रेम दिलं, त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी माणसाला अस्मिता दिली आणि एक नवीन चेहरा आपल्या समोर येतोय. खूप अपेक्षा आहेत आपल्या सगळ्यांच्या त्यांच्याकडून. मराठीसाठी आपण निग्रही आहोत, सोयी सुविधांसाठी आणि मूलभूत गरजांसाठी देखील. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. आणि आम्ही वाट पाहतोय की भावी आमदार म्हणून अरे, अमित राज ठाकरे यांचं नाव आमच्या समोर खूप यावं. खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.